उत्तर पूर्णा जिल्ह्यामध्ये चाललेल्या सततच्या पावसामुळे फ्लॉवर पिकाचे अक्षरशः नुकसान झालेले आहे। याच्यामध्येच अनेक शेतमालाचे सुद्धा नुकसान झालेले आहे। आता मी सध्या फ्लॉवरच्या पिकामध्ये आहे। आपण इथे पाहू शकता की सतत पडणाऱ्या पावसामुळे जो हातातोंडाशी आलेला जो फ्लॉवर होता तो सुद्धा अक्षरशः खराब झाला आहे। जे फ्लॉवर मध्ये जे फ्लॉवरचे गड्डे असतात त्याच्यात पाऊस पडल्यामुळे अख्खे ते कुजून गेले आहेत आणि तसेच त्याच्यावर काळे स्पॉट आले आहेत आणि याचाच मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे। जो ज्या फ्लॉवरचे जास्त तोडे झाले असते त्या फ्लॉवर मध्ये एक थोडाच माल घेऊन जो फ्लॉवर राहिलेला आहे तो अक्षरशः शेतकऱ्यांना बकरांना चारण्याची वेळ सुद्धा आलेली आहे। मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून शेतकऱ्यांनी फ्लॉवरचे पीक घेतले होते। बी बियाणे, खते, औषधे आणि मजुरी तसेच पाणी यासाठी मोठा खर्च करण्यात आला होता। मात्र ऐन उत्पादनाच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण गणितच बिघडले आहे। तसेच पिकाची गुणवत्ता घसरल्याने बाजारात अपेक्षित दर मिळत नाही आणि अनेक ठिकाणी फ्लॉवर विक्रीसाठी नेण्यापेक्षा शेतातच सोडून देण्याची वेळ आलेली आहे। तसेच पिकाची तोडणी किंवा वाहतूक खर्चही निघत नाही। त्यामुळे जो काही फ्लॉवर शिल्लक होता तो खराब झालेला आहे आणि त्यामुळेच हा जो फ्लॉवर आहे तो अक्षरशः बकरांना चारण्याची वेळ ही शेतकऱ्यांवर आलेली आहे आणि याचाच मोठा हा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।